नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे एक्झाम क्रॅकर करंट अफेअर्स या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण पाहणार आहोत 14 सप्टेंबर 2025 मधील महत्त्वाचे प्रश्न जे सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात आधी काल विचारलेला प्रश्न आपण बघूया। कालचा प्रश्न होता 2025 मध्ये कोणत्या संस्थेने नेवर अलोन ही AI आधारित मानसिक आरोग्य योजना सुरू केली। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A म्हणजेच एम्स नवी दिल्ली। चला तर या प्रश्नाबद्दल डिटेलमध्ये जाणून घेऊया। एम्स ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस नवी दिल्ली यांनी 2025 मध्ये नेवर अलोन नावाचा कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित मानसिक आरोग्य कार्यक्रम सुरू केला। हा कार्यक्रम विशेषतः विद्यार्थ्यांमधील आत्महत्येच्या वाढत्या घटना आणि मानसिक आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी तयार करण्यात आला आहे। या उपक्रमाचे उद्घाटन वर्ल्ड सुसाईड प्रिव्हेन्शन डे म्हणजेच 10 सप्टेंबर या दिवशी करण्यात आले। 24/7 सेवा या कार्यक्रमाअंतर्गत ऑनलाईन म्हणजेच व्हर्च्युअल आणि प्रत्यक्ष म्हणजेच ऑफलाईन दोन्ही प्रकारच्या मानसिक आरोग्य सल्ला सेवा दिल्या जाईल। आता सुरुवात करूया आपल्या टॉप 10 प्रश्नांना। तर आजचा पहिला प्रश्न आहे PNB पंजाब नॅशनल बँक या बँकेने डिजिटल बँकिंग क्षेत्रात कोणत्या संस्थेसोबत भागीदारी केली आहे। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय B TCIL टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड म्हणजेच TCIL आणि पंजाब नॅशनल बँक यांनी PNBच्या डिजिटल बँकिंग सेवा सुधारण्यासाठी करार केला। TCIL IT सल्ला, प्रकल्प व्यवस्थापन आणि तंत्रज्ञान उपाय प्रदान करेल, ज्यामुळे PNBची IT पायाभूत सुविधा मजबूत होईल। या करारात सिस्टीम इंटिग्रेशन, नियमांचे पालन आणि सुरक्षा यावर विशेष लक्ष दिले जाईल। हा भागीदारीचा उद्देश सशक्त आणि ग्राहक केंद्रित डिजिटल सेवा सुनिश्चित करणे असा आहे। आजचा आपला दुसरा प्रश्न आहे इंडियाने अलीकडेच कोणत्या देशासाठी युनायटेड स्टेट्स डॉलर म्हणजे USD 680 दशलक्षांचे सहायता पॅकेज जाहीर केले आहे। याचं योग्य उत्तर आहे पर्याय C मॉरिशस। भारत आणि मॉरिशस यांनी USD 680 मिलियन सहाय्य पॅकेज जाहीर करून द्विपक्षीय संबंध मजबूत केले। हा पॅकेज मॉरिशसचे पंतप्रधान डॉक्टर नवीन चंद्र राम गुलाम यांच्या भेटीदरम्यान जाहीर केला गेला। सहाय्य पॅकेजमध्ये आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा आणि धोरणात्मक सहकार्य यांचा समावेश आहे। यामध्ये नवीन रुग्णालय, आयुष केंद्र तसेच परिवहन व समुद्री व्यापार सुधारणा यासारखे महत्त्वाचे प्रकल्प आहेत। पुढचा प्रश्न माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना अलीकडे कोणता सन्मान मरणोत्तर प्रदान करण्यात आला आहे। तर तो पुरस्कार आहे PV नरसिंह राव पुरस्कार। डॉक्टर मनमोहन सिंग यांना 1991 मधील भारतातील आर्थिक सुधारणांमध्ये योगदानासाठी PV नरसिंह राव स्मृती पुरस्कार मृत्यूनंतर दिला गेला। हा सन्मान त्यांच्या आर्थिक सुधारणा, जागतिक संबंध सुधारणा आणि देशाची प्रगती साधण्यासाठी केलेल्या कामासाठी दिला गेला। हा पुरस्कार मोंटेक सिंग अहलुवालिया यांनी दिला आणि तो स्वीकारला गुरशरण कौर यांनी। प्रश्न चौथा INS अरावली हा नवीन नौदल तळ म्हणजेच शोर बेस्ड फॅसिलिटी सप्टेंबर 2025 मध्ये इंडियन नेव्हीद्वारे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आला आहे। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C गुरगाव। या प्रश्नाचं स्पष्टीकरण बघूया। इंडियन नेव्हीने सप्टेंबर 2025 मध्ये गुरुग्राम येथे INS अरावली या आधुनिक किनारी नौदल तळाचे औपचारिक उद्घाटन केले। हा तळ भारताच्या सागरी क्षेत्रावरील नियंत्रण क्षमता आणि माहिती युद्ध कौशल्य बळकट करण्यासाठी स्थापन करण्यात आला आहे। अरावली माउंटेन रेंज या पर्वत रांगेच्या नावावरून ठेवलेले हे नाव जागरूकता, सहनशक्ती आणि धोरणात्मक दूरदृष्टी यांचे प्रतीक आहे। उद्घाटन समारंभाचे नेतृत्व भारतीय नौदल प्रमुख दिनेश के त्रिपाठी यांनी केले। समारंभात एकूण 50 जवानांच्या गार्ड ऑफ ऑनरचे सादरीकरण करण्यात आले। तसेच सचिन कुमार सिंग INS अरावलीचे पहिले कमांडिंग ऑफिसर यांनी संस्कृत मंगलाचरण सादर केले। पुढला प्रश्न रशिया, चीन यांनी संयुक्तपणे कोणत्या गॅस पाईपलाईन प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय B
पॉवर ऑफ सायबेरिया 2, रशियाची गॅझप्रॉम आणि चीनची CNPC यांनी पॉवर ऑफ सायबेरिया 2 गॅस पाईपलाईन बांधण्यासाठी करार केला. ही पाईपलाईन मंगोलियाच्या मार्गे रशियाच्या पश्चिम सायबेरियाला चीनशी जोडेल. ही पाईपलाईन 6700 किलोमीटर लांब आहे आणि गमावलेल्या युरोपियन गॅस महसुलाची भरपाई करण्यास तसेच रशिया चीन ऊर्जा संबंध मजबूत करण्यास ही मदत करेल. आजचा 7वा प्रश्न, अलीकडे आचार्य देवव्रत यांना कोणत्या राज्याच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला? तर महाराष्ट्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत हे CP राधाकृष्णन यांच्या उपराष्ट्रपतीपदी निवड झाल्यानंतर महाराष्ट्राचे कार्यवाहक राज्यपाल नियुक्त करण्यात आले आहेत. आचार्य देवव्रत 22 जुलै 2019 पासून गुजरातचे राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत. त्यापूर्वी ते 2015 ते 2019 या काळात हिमाचल प्रदेशाचे राज्यपाल होते. प्रश्न 7वा, सुशीला कार्की कोणत्या देशाच्या पहिल्या महिला अंतरिम पंतप्रधान बनल्या? तर याचं योग्य उत्तर आहे नेपाळ. सुशीला कार्की या नेपाळच्या माजी मुख्य न्यायाधीश असून KP शर्मा ओली यांच्या राजीनाम्यानंतर झालेल्या जेन झी नेतृत्वाखालील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्या नेपाळच्या पहिल्या महिला अंतरिम पंतप्रधान बनल्या. जेन झी कार्यकर्त्यांनी घेतलेल्या डिस्कॉर्ड मतदानाद्वारे त्यांची निवड करण्यात आली. युवक कार्यकर्ते आणि विविध राजकीय पक्षांनी त्यांना पाठिंबा दर्शवून स्थिर संक्रमण घडवून आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे. न्यायव्यवस्थेतील प्रामाणिकपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या कार्की यांनी 2016 मध्ये नेपाळच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश म्हणूनही काम पाहिले होते. आता त्या देशात निवडणुका पार पाडण्याची जबाबदारी सांभाळणार आहेत. आजचा 8वा प्रश्न आहे, भारताची सर्वात वेगवान म्हणून ओळखली जाणारी नमो भारत ही नवीन ट्रेन कोणत्या मार्गावर धावते? तर याचं योग्य उत्तर आहे दिल्ली मेरठ म्हणजेच पर्याय क्रमांक C. नमो भारत ही भारतातील सर्वात वेगवान रेल्वे असून ती दिल्ली मेरठ या RRTS मार्गावर ताशी 160 किलोमीटर वेगाने धावते. ही रेल्वे सध्या ताशी 130 किलोमीटर वेगाने धावणाऱ्या गतिमान एक्सप्रेस आणि वंदे भारत या गाड्यांपेक्षा अधिक वेगवान आहे. संपूर्ण 82.15 किलोमीटर लांबीच्या या मार्गावर सराय काले खान ते मोदीपुरम दरम्यान एकूण 16 स्थानके असतील. या गाड्या अल्स्टोम या कंपनीकडून गुजरात येथे तयार केल्या जात आहेत. यामध्ये ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन म्हणजे ATP, ऑटोमॅटिक ट्रेन कंट्रोल म्हणजे ATC आणि ऑटोमॅटिक ट्रेन ऑपरेशन म्हणजे ATO यासारख्या अत्याधुनिक सुरक्षा प्रणाली बसवण्यात आल्या आहेत. आजचा 9वा प्रश्न आहे, केंद्रीय मंत्री यांनी कोणत्या नदीजोड प्रकल्पाचे निरीक्षण केले? तर याचं योग्य उत्तर आहे कोसी मेची नदीजोड प्रकल्प. केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांनी बिहार राज्यातील पूर समस्यांचे निराकरण करण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या कोसी मेची लिंक प्रकल्पाचे हवाई सर्वेक्षण केले. 76 किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प कोसी नदीतील अतिरिक्त पाणी मेची नदीकडे वळवून 2.14 लाख हेक्टर क्षेत्राला सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देईल. हा प्रकल्प सुपोल, सहरसा, मधुबनी आदी जिल्ह्यांना लाभदायक ठरेल आणि पूरग्रस्त लाखो लोकांना दिलासा देईल. आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे, DD लापांग हे कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय B म्हणजेच मेघालय. DD लापांग हे मेघालय राज्याचे माजी मुख्यमंत्री असून त्यांचे अलीकडेच शिलाँग येथे 91व्या वर्षी निधन झाले. ते 1992 ते 2008 या कालावधीत 4 वेळा मेघालयाचे मुख्यमंत्री राहिले होते. 10 एप्रिल 1934 रोजी जन्मलेले लापांग यांनी 1972 मध्ये आपली राजकीय कारकीर्द सुरू केली होती. अस्थिर राजकीय काळात त्यांचा मनमिळावू स्वभाव आणि सर्वानुमते निर्णय घेण्याची क्षमता यामुळे ते विशेष प्रसिद्ध झाले. 2024 मध्ये त्यांच्या सन्मानार्थ त्यांचा जीवन आकाराचा पुतळा उभारण्यात आला, ज्यातून मेघालयासाठी केलेल्या त्यांच्या आजीवन योगदानाचा गौरव करण्यात आला. तर आजचा तुमच्यासाठी खास प्रश्न आहे, खालीलपैकी कोणी अलीकडेच ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदाचे संचालक म्हणून पदभार स्वीकारला आहे? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. तर हे होते आजचे आपले टॉप 10 चालू घडामोडीचे प्रश्न. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.